ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळ्यासह मुंबईतल्या 6 लोकसभा जागांवर 20 तारखेला मतदान होणार आहे। हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा शेवटचा टप्पा असणार आहे। मुंबईतल्या 3 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेनेत हा सामना आहे। मुंबईतल्या 6ही लोकसभा जागांवर कुणाचा किती टक्का आहे पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबईतल्या 6 मतदारसंघात एकूण 96,53,100 मतदार आहेत। त्यापैकी मराठी मतांची संख्या 36,30,600 इतकी आहे। गुजराती अधिक राजस्थानी मतं आहेत 14,58,800। मुस्लिम मतदार आहेत 17,87,000। उत्तर भारतीय मतदार आहेत 16,11,400 आणि दक्षिण भारतीय मतदार आहेत 6,97,600। मुंबई दक्षिण लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव अशी लढत होती आहे। दक्षिण मुंबई लोकसभेत एकूण मतदार आहेत 15,20,600। त्यापैकी मराठी मतदारांची संख्या 40%, गुजराती राजस्थानी मतदार आहेत 18%, मुस्लिम मतदार 22%, उत्तर भारतीय 11%, दक्षिण भारतीय 5% आणि ख्रिश्चन धर्मीयांची मतं आहेत 2%। आकड्यांमध्येच पाहायचं असेल तर इथं मराठी मतदारांची संख्या 6,70,000वर आहे, गुजराती राजस्थानी मतदार 2,68,000वर, मुस्लिम मतदार आहेत 3,33,000 इतके, उत्तर भारतीय मतदार आहेत 1,71,000, दक्षिण भारतीय 72,000 तर ख्रिश्चन धर्मीयांची मतं आहेत 5,000। मुंबई दक्षिण मध्य लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाईंमध्ये लढत आहे। एकूण मतदार आहेत 14,38,100। यामध्ये मराठी मतदार 39%, गुजराती राजस्थानी मतदार 9%, मुस्लिम मतदार 20%, उत्तर भारतीय मतदार आहेत 14%, दक्षिण भारतीय मतदार 12% आणि ख्रिश्चन मतदार आहेत 2%। आकड्यांमध्ये बघितल्यास मराठी मतदार हे 5,77,000 इतके आहेत, गुजराती राजस्थानी मतदार आहेत 1,28,000, मुस्लिम मतदार आहेत 2,83,000, उत्तर भारतीय मतदार आहेत 2 लाख, दक्षिण भारतीय मतदार आहेत 1,74,000 आणि ख्रिश्चन मतदार आहेत 28,000। मुंबई उत्तर मध्य लोकसभेत भाजपकडून वकील उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशी लढत होणार आहे। या मतदारसंघात एकूण मतदार आहेत 16,81,400। यामध्ये मराठी मतदार 34%, गुजराती राजस्थानी मतदार 10%, मुस्लिम मतदार 25%, उत्तर भारतीय मतदार 17%, दक्षिण भारतीय 60% आणि ख्रिश्चन मतदार आहेत 5%। आकड्यांमध्ये मराठी मतदार आहेत 5,67,000, गुजराती राजस्थानी मतदार आहेत 1,76,000, मुस्लिम मतदार आहेत 4,27,000, उत्तर भारतीय मतदार आहेत 2,85,000, दक्षिण भारतीय मतदारांची संख्या आहे 1,10,000 आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या आहे 77,000। मुंबई ईशान्य लोकसभेत यंदा भाजपकडून मिहिर कोटेच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील यांच्यात सामना आहे। या ठिकाणी एकूण मतदार 16,18,000 आहेत। यापैकी मराठी मतदार 45%, गुजराती राजस्थानी मतदार 13%, मुस्लिम मतदार 17%, उत्तर भारतीय 15%, दक्षिण भारतीय 6% तर ख्रिश्चन धर्मीय आहेत 1%। आकड्यांमध्ये बघितलं तर मराठी मतदारांची संख्या 7,26,000वर आहे, गुजराती राजस्थानी मतदार आहेत 2,10,000, मुस्लिम मतदार आहेत 2,73,000, उत्तर भारतीय 2,41,000, दक्षिण भारतीय मतदार आहेत 94,000 आणि ख्रिश्चन धर्मीयांची मतं आहेत 23,000। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकरांना मैदानात उतरवलं गेलंय। एकूण मतदार संख्या आहे 16,74,800। यापैकी मराठी मतदार आहेत 35%, गुजराती राजस्थानी मिळून मतदार आहेत 12%, मुस्लिम मतदार 20%, उत्तर भारतीय मतदार 21%, दक्षिण भारतीय मतदार आहेत 60% आणि ख्रिश्चन मतदार आहेत 3%। आकडेवारीत पाहिलं तर मराठी मतदार आहेत 6,02,000, गुजराती राजस्थानी मतदार आहेत 1,88,000, मुस्लिम मतदार आहेत 3,18,000, उत्तर भारतीय मतदार आहेत 3,64,000, दक्षिण भारतीय 1,28,000 आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या आहे 41,000। मुंबईतला 6वा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा। इथं भाजपकडून पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत होते। इथं मतदार आहेत 17,37,000। इकडे मराठी मतांचा टक्का आहे 32%, गुजराती राजस्थानी मतदार आहेत 28%, मुस्लिम मतदार 9%, उत्तर भारतीय 20%, दक्षिण भारतीय 7% आणि ख्रिश्चन मतदार आहेत 3%।
आकडेवारीमध्ये पाहिल्यास मराठी मतदारांची संख्या 5,50,000 आहे, तर गुजराती राजस्थानी मिळून मतदार आहेत 4,86,000. मुस्लिम मतदार आहेत 1,50,000, उत्तर भारतीय 3,47,000, दक्षिण भारतीय 1,18,000 आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या आहे 53,400. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.